करिश्मा कपूर. मित्रांनो, करिश्मा कपूर पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, करिश्मा कपूर सध्याला 54 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, शिल्पा शेट्टी सध्या 53 वर्षाची झाली आहे. करीना कपूर. मित्रांनो, करीना कपूर पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, करीना कपूर सध्या 47 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे काजल. मित्रांनो, काजल पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, काजल सध्या 43 वर्षाची झाली आहे. राणी मुखर्जी. राणी मुखर्जी पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. राणी मुखर्जी सध्या 49 वर्षाची झाली आहे. माधुरी दीक्षित. मित्रांनो, पहिले माधुरी दीक्षित अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, माधुरी दीक्षित 51 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे ट्विंकल खन्ना. मित्रांनो, ट्विंकल खन्ना पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, ट्विंकल खन्ना सध्या 53 वर्षाची आहे. जुही चावला. मित्रांनो, जुही चावला पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, जुही चावला सध्या 54 वर्षाची झाली आहे. आणि यानंतर आहे रेखा. मित्रांनो, पहिली रेखा अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, रेखा सध्या 70 वर्षाची झाली आहे. रवीना टंडन. मित्रांनो, रवीना टंडन पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, रवीना टंडन 51 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे सोनाली बेंद्रे. मित्रांनो, सोनाली बेंद्रे पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, सोनाली बेंद्रे 50 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे उर्मिला मातोंडकर. मित्रांनो, उर्मिला मातोंडकर पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, 51 वर्षाची झाली आहे उर्मिला मातोंडकर. यानंतर आहे अमिषा पटेल. मित्रांनो, अमिषा पटेल पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, 50 वर्षाची झाली आहे अमिषा पटेल. यानंतर आहे तब्बू. मित्रांनो, तब्बू पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, तब्बू सध्या 54 वर्षाची आहे. यानंतर आहे भूमिका चावला. मित्रांनो, भूमिका चावला पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, भूमिका चावला 47 वर्षाची झाली आहे. यानंतर आहे जयाप्रभा. मित्रांनो, जयाप्रभा पहिले अशी दिसत होती आणि आता अशी दिसते. मित्रांनो, जयाप्रभा सध्या 63 वर्षाची झाली आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. चला, धन्यवाद.